नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने नुकतीच कांदा निर्यातीवर बंदी घातलेली आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। निर्याती बंदीनंतर कांद्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे। बंदीपूर्वी कांद्याचा भाव 4000 ते 4200 रुपये प्रति क्विंटल होता, मात्र बंदीनंतर केवळ 1200-1500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत घसरलेले आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की निर्यातीमुळे शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी लवकरच उपाय शोधले जातील। देशातील कांद्याचे भाव आणि पुरवठा स्थिर राहण्यासाठी 31 मार्च 2024 पर्यंत निर्यात बंदी लागू केली आहे। गेल्या आठवड्यात बंदीपूर्वी निर्यातीला परवानगी असल्याने कांद्याला प्रति क्विंटल 4000 ते 4200 रुपये प्रति दर चांगला होता, मात्र बंदीनंतर दरात कमालीची घसरण झालेली आहे। अंबादास दानवे यांच्यासारख्या काही नेत्यांनी राज्य सरकारला केंद्र सरकारच्या कांदा निर्याती बंदीच्या निर्णयाला विरोध करण्याची मागणी केलेली आहे। पियुष गोयल यांच्या म्हणण्यानुसार जुने कांदे बहुतांश व्यापाऱ्यांकडे आहेत, शेतकऱ्यांकडे नाहीत, त्यामुळे चढ्या भावाचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही। जर लिलाव थांबले तर सरकार हस्तक्षेप करेल आणि निश्चित दराने कांदा खरेदी करेल। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काळजी करू नका असे आश्वासन दिलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची अपडेट। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।